प्रकरण क्रमांक 8 विज्ञान भाग 2 मधला पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहे। बघा, या पाठाचा अभ्यास करताना आपल्याला थोडंसं असं लक्षात घ्यायचं आहे, नावात आहे पेशी विज्ञान, बरोबर। पेशी विज्ञानमध्ये पहिला भाग येतो पेशी म्हणजे काय। तुम्हाला सगळ्यांना पेशी म्हणजे काय हे 5वी 6वी 7वी 8वी मध्ये झालेलं आहे। अनेक पेशी एकत्र येऊन समान प्रकारच्या, समान कार्य करणाऱ्या आणि समान रचना, आकार, समान आकार असणाऱ्या एकत्र पेशी आल्या की त्यांची उती बनते। आठवते तुम्हाला उती ऐकलं? आणि या पेशींबद्दल उती संवर्धन ऐकलंय का? उती संवर्धन त्यालाच तुम्ही टिश्यू कल्चर असं म्हणतात। आता अलीकडे बाजारात टिश्यू कल्चरची केळी आणि फळं उपलब्ध आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, बरोबर। त्यामुळे या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला यापूर्वीच्या पाठात झालेली आहे किंवा यापूर्वीच्या वर्गातनं झालेली आहे, बरोबर। पूर्ण लक्ष माझ्याकडे द्यायचं आहे, फळ्याकडे आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे, बरोबर। आता याच्यानंतर या टॉपिकमध्ये आपण काय होणार आहे, पेशी विज्ञान बनवणार आहे। पेशी विज्ञान म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, बऱ्याच शाखा आहेत। त्यामध्ये विज्ञानाची अशी शाखा की ज्या शाखेमध्ये, बरोबर, विज्ञानाचे कुठल्या कुठल्या शाखा आहेत, भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, बरोबर, त्याच्यानंतर रसायनशास्त्र आहे, बरोबर, भरपूर शास्त्र आहेत अजून, बरोबर, विज्ञान की ज्याच्यामधल्या विज्ञानाच्या अशा शाखेमध्ये की ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाईल, पेशींचा, बरोबर, पेशींचा अभ्यास केला जाईल। मग पेशींचा अभ्यास म्हणजे नक्की काय करणार आहे आपण त्यामध्ये पेशीची रचना, बरोबर, पेशींचं कार्य, पेशींबद्दलच्या काही मूलभूत संकल्पना असतील, त्याची मूलभूत कार्य आणि त्याच्या संकल्पना, मूलभूत कार्याशी संबंधित काही घटना असतील तर त्या बघणार आहे। याच्याशिवाय पेशींची अंगके सगळ्यांना माहिती आहे। पेशी अंगके तंतुकणिका, केंद्रक, रायबोझियम, बरोबर, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित आहेत की ज्या पेशी अंगके आहेत, बरोबर। ऐकलंय की नाही, तंतुकणिका वगैरे नाव ऐकलंय की नाही, गॉल्गी काय ऐकलेलं आहे, ही पेशी अंगक आहे। या पेशी अंगकांचा पण अगदी सविस्तर अभ्यास या पेशी विज्ञानमध्ये केला जातोय। याच्याशिवाय याच्यामध्ये पेशी, एकाच्या पेशी 2 होतात सजीवांच्या शरीरामध्ये, 2चे 4 होतात, 4चे 10, म्हणजे याला आम्ही पेशी विभाजन म्हणतो, बरोबर। म्हणजे या पेशी विभाजन काय आहे, या पेशी रचना ती कशी असते, पेशी अंगके कोणती, त्यांचे कार्य कोणते, या सर्वांबद्दलची माहिती आपण काय घेणार आहे, या शाखेत घेणार आहे। त्या शाखेला पेशी विज्ञान असं म्हणतात, बरोबर। म्हणजे पेशी विज्ञानमध्ये काय काय, पेशीची रचना, पेशीचं कार्य, पेशी अंगके आणि त्या पेशी अंगकांचा अभ्यास, आणि याच्याशिवाय पेशीच्या, मी आता सांगितलं तुम्हाला कसं की पेशीचे मूलभूत कार्य कोणती आहे, मूलभूत घटना त्याच्याशी कुठल्या त्याच्याशी संबंधित आहे, त्यातलाच एक भाग मी सांगितला पेशी विभाजन। पेशी विभाजन या सर्वांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातोय, ज्या विज्ञानात त्याला म्हटलं जाते पेशी विज्ञान असं म्हटलं जाते, बरोबर। पेशी विज्ञान या शाखेमुळे आरोग्य क्षेत्रात आणि काही औद्योगिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे। सर्वात जास्त मोठी प्रगती आरोग्य क्षेत्रामुळे यामध्ये झालेली आहे। तुम्ही बऱ्याच वेळेला टिश्यू कल्चर हे नाव ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी, की ज्याच्यामुळं फळांच्या, पिकांच्या संवर्धित जाती आलेल्या आहेत, वेगवेगळ्या नवीन जाती, संकरित जाती बाजारात आलेल्या आहेत। आणि याच्याशिवाय तुम्ही असं पण ऐकलं असाल की फक्त टिश्यू कल्चर हे वनस्पतीच्या बाबतीतच आहे असं नाही। या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे, प्राणी आणि विशेषतः मानवी जीवनामध्ये हे पेशी विज्ञान काय आहे, आणि मानवी जीवनामध्ये पेशी संवर्धन म्हणजे काय, आणि मानवी जीवनामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातोय, ती घटना मानवी आयुष्यामध्ये, मानवी जीवनामध्ये, मानवी शरीर रचनेमध्ये कसा त्याचा वापर केला जातोय, याच्यावर आपण आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। बाळा इकडे, आता त्याच्यानंतर इथे लक्ष द्या, घरी वाचू शकतोस, आता इकडे लक्ष द्या। मग ह्या पेशी विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या अशा कितीतरी संस्था विकसित केलेल्या आहेत, बरोबर। तुम्ही ऐकलं असाल क्लोनिंग टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, उती संवर्धन, टिश्यू कल्चर, अशा ह्या सगळ्या घटना पेशी विज्ञानाशी संबंधित आहेत, बरोबर। याच्यामुळं आरोग्य क्षेत्रात आणि विज्ञानानं खूप प्रगती केलेली आहे। हे काय काय प्रगती केली ही आपण पुढे आणखीन डिटेल बघत जाणारच आहे,
बरोबर. पण त्याच्या अगोदर अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था या पेशी विज्ञानामध्ये संशोधनामध्ये कार्यरत आहेत. यामध्ये पुणे येथील राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही पुणे येथे आहे. ही नावं लक्षात ठेवायची आहेत, तुम्हाला अभ्यासामध्ये विचारली जातील. पुण्याची राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बंगळूरची इन्स्टेन, बेंगलोर म्हणतात तुम्ही त्याला, बंगळूरची इन्स्टेन ही संस्था पेशी विज्ञान याच्यामध्ये मोलाचं संशोधन करत असतात. आता आपण आज याच्यामध्ये थोडंसं याच्यापूर्वी वनस्पतीचं उती संवर्धन याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता आपण स्पेसिफिक आज प्राण्यांच्या मध्ये आणि विशेष करून मानवाच्या शरीरामध्ये या जैवतंत्रज्ञानाचा पेशी विज्ञानाचा काय संबंध आहे हे पाहणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट ऐकलाय का बघा किंवा माहीत असेल तुम्हाला, मूलपेशी. मूलपेशी याच्या नावामध्ये विचार केला तर मूल म्हणजे बाळ असं घ्यायचं नाहीये. मूलपेशी म्हणजे मूळ पेशी, मूळचे म्हणजे जिथं सुरुवातीला पेशी तयार होते, नवीन तयार होते, तेव्हा तिथं ज्या पेशी असतात त्यांना मूलपेशी असं म्हणतात. पण ह्या ज्या मूलपेशी आहेत ह्या मूलपेशी सजीवांच्या शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतात. तुमच्या माहितीसाठी आपल्या मानवी शरीरामध्ये पण बऱ्याच ठिकाणी बहुपेशीय सजीव, आपण बहुपेशीय सजीव आहेत. कुत्रा, मांजर हे बहुपेशीय सजीव आहेत. तसेच एकपेशीय सजीव पण असतात, बरोबर. पण बहुपेशीय सजीवांमध्ये जवळजवळ सर्व शरीरामध्ये ह्या मूलपेशी आढळतात. आता ह्या ज्या सजीवाच्या शरीरातील मूलपेशी आहेत ह्या कशासाठी उपयोगी ठरतात तर तुम्हाला आठवते का बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल आणि एखाद्या ठिकाणी खरडलं असेल तर तिथला भाग पुन्हा भरून येतो, ती जखम भरून येते आणि बरी होते. हे कशामुळं? कारण त्या ठिकाणचा खरडलेला भाग, त्या ठिकाणच्या नष्ट झालेल्या पेशी पुन्हा तयार होतात, नव्यानं पुन्हा तयार होतात. काही ठिकाणी त्वचा निघून जाते, ती त्वचा नव्यानं पुन्हा निर्माण होते. हे कशामुळं? ह्या मूल पेशींचं कार्य आहे की त्या पेशींचं विभाजन करणे आणि विविध प्रकारच्या पेशी तयार करणे. आता मूल पेशींचं सर्वात महत्त्वाचं कार्य जर आपण बघितलं तर ह्या ज्या मूल पेशी आहेत ह्या स्वतःसारख्याच आणखीन काही मूल पेशीच तयार करतात. त्यांची दोन कार्य, स्वतःसारख्याच आणखीन काही पेशी तयार करतात किंवा या मूल पेशींचं विभाजन होऊन त्या विविध प्रकारच्या पेशी, मग विविध प्रकारच्या म्हणजे कुठल्या? यकृताची पेशी तयार करू शकतात, बरोबर. त्याच्यानंतर त्वचाच्या पेशी तयार करू शकतात, बरोबर. विविध प्रकारच्या पेशी तयार करण्याचं सामर्थ्य या मूलपेशींमध्ये, स्वतःसारख्याच्या पण पेशी तयार करतात आणि त्याच्यापासून विविध प्रकारच्या पेशींचे कितीतरी प्रकार आणि पेशींचे अंगके, उतीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही यापूर्वी शिकलायस. ह्याच्यामध्ये मेदउती, बरोबर, यकृताच्या पेशी, स्वादुपिंडाच्या पेशी, अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उती असतात. उती म्हणजे काय? अनेक पेशींचा समूह आणि त्यामध्ये ज्या पेशी असतात त्या समान रचना असलेल्या आणि समान कार्य असलेल्या पेशींच्या समूहाला आपण उती म्हणतो आणि त्या उतींपासून आपलं अवयव बनत असते. त्यामुळे त्या उतींमध्ये समान आकाराच्या आणि समानाच्या, आता आपण जर यकृत घेतलं तर यकृतामध्ये ज्या पेशी असणार आहेत त्या समान आकाराच्या आणि समान कार्य असणार आहेत. त्याच्याऐवजी आम्ही काय घेतलं, दुसरा एखादा स्वादुपिंड घेतला तर स्वादुपिंडाच्या पेशी वेगळ्या आकाराच्या आणि त्यांचं कार्य, त्यांच्यामध्ये असणाऱ्या सर्व पेशी समान आणि त्यांचं कार्य, पण स्वादुपिंडाची पेशी आणि यकृताची पेशी वेगळ्या आकाराच्या, वेगळं कार्य असणार आहे त्यांचं. यांनाच आपण पेशींच्या समूहाला उती म्हणतो. प्रत्येक अवयव हा उतींचा बनलाय. रक्त ही उती आहे, बरोबर. रक्त ही उती आहे कारण रक्तामध्ये जर बघितला तर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत. तुम्ही ऐकून माहिती का बघा, WBC म्हणता तुम्ही, पांढऱ्या पेशी, बरोबर. श्वेत पेशी म्हणतात, तांबड्या पेशी, लाल पेशी म्हणतात त्याला, बरोबर आहे काय. WBC, RBC म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये जास्त तुम्हाला माहित आहे, बरोबर. अशा अनेक पेशींचं, एवढेच नाही आहे, त्याच्यात अजून काही पेशी आहेत की ज्याच्यामुळं रक्त तयार झालंय, म्हणून अनेक विविध प्रकारच्या पेशींचा समूह त्यामध्ये, म्हणून रक्त ही सुद्धा उती आहे. हे लक्षात आलं का बघा. मग आता आपल्याला इथं मूलभूत पेशी किंवा मूल पेशींचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून देते. मूलपेशी मानवी शरीरामध्ये कुठे कुठे असतात. मी मगाशी सांगितलं मूलपेशी प्राण्यांमध्ये आणि आता मानवी शरीरात मुख्यत्वे त्यांचं कार्य काय आणि त्या कुठं असतात ह्याचं आपण बघणार आहे. मी सांगितलंय सर्वत्र असतात, बऱ्याच ठिकाणी असतात, पण त्यांचे ठराविक ठिकाणी आपल्याला मूलपेशी ह्या आढळत असतात मानवी शरीरामध्ये, बहुपेशीय प्राण्यांमध्ये. याच्यामध्ये पहिलं तुम्हाला आठवते का बघा, जेव्हा आईच्या गर्भामध्ये बाळ म्हणजे तयार होतं तेव्हा ते तयार होताना स्त्रीयुग्म
युग्मक आणि पुयुग्मक एकत्र आलेले असतात आणि ते एकत्र येऊन त्या दोघांचं मिलन होऊन काय तयार झालेलं असतं, असा छोटासा पहिला एक गोळा तयार झालेला असतोय की ज्याला युग्मनज असं म्हणतात. ऐकलंय ना तुम्ही, 5वी 6वीला झालेलं आहे सगळं. युग्मनज म्हणतात आणि ते युग्मनज जो आहे तो पेशींचा गोळा आहे आणि त्या युग्मनजामध्ये समान आकाराच्या आणि समान रचना असलेल्या पेशी आहेत, बरोबर, की ज्यांना आपण काय म्हणणार आहे, मूलपेशी. म्हणजे त्या युग्मनजामध्ये सुरुवातीला वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यातील जवळपास सर्व पेशी कशा असतात, एकसारख्याच असतात. त्यांना आपण काय म्हणणार आहे, मूलपेशी असं म्हणणार आहे. हे लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर हे जे पेशी आहेत, मूलपेशी आहेत, ह्याच मूलपेशी नंतर विभाजित होतात. 1चे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे 32 अशा मोठ्या प्रमाणात त्यांचं विभाजन घडतंय आणि मग त्या काय करतात, विविध प्रकारच्या पेशी तयार करू लागतात आणि त्या सगळ्या पेशींचा समूह मिळून उती बनतोय आणि त्या उतींपासून एक एक अवयव तयार होऊ लागतोय. म्हणजे गर्भाच्या थोड्या दिवसानंतर मग ते 14 दिवसानंतर ह्या पेशींचं विभेदन व्हायला चालू होते आणि मग असे विविध प्रकारच्या पेशी तयार झाल्या की त्यांच्यापासून उती तयार होते आणि ही उती काय करतात, विविध कार्य करू लागतात. याच्यामध्ये यालाच पेशींचं, मूलपेशींचं विभेदन असं म्हणतात. मूलपेशींचं विभेदन लक्षात आलं का बघा. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व भागात शरीराच्या ही स्थिती असते. म्हणजे मूलपेशी, त्या मूलपेशींपासून विविध पेशी, त्या पेशींपासून उती आणि उतींच्या पासून अवयव तयार होतात. आपण जर बघितलं ह्या मूलपेशी काही ठिकाणी बराच काळ काय होतात, शरीरामध्ये साठवल्या जातात किंवा असतात. अजूनही आपल्याही शरीरात मूलपेशी आहेत. कुठं कुठं असतात, मग आईच्या गर्भात जेव्हा तो गर्भ तयार होतो आणि तो गर्भ नाळेनं जोडलेला असतोय आईच्या ह्याच्यामध्ये, बरोबर, तर त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. म्हणून तुम्ही ऐकलंय का बघा, बाळ जन्मलं की आता नाळ काय करतात, बँकेत ठेवू लागलेत. बँक म्हणजे पैशाची बँक नव्हे, नाळ बँक किंवा जैविक बँक आता तयार झालेल्या आहेत. रक्तपेढीमध्ये जसं रक्त ठेवलं जातं अशा पेढ्या तयार झालेल्या आहेत. जैवतंत्रज्ञानानं काय तयार केलेलं आहे, अशा पेढ्या तयार केलेल्या आहेत. त्या पेढ्यांमध्ये आता नाळ पण काय केली जाते, बाळाची नाळ ठेवून, कारण त्या बाळाच्या नाळीमध्ये मूलपेशी असतात की ज्या पेशींपासून बाकीच्या पेशी तयार झालेल्या आहेत आणि बाकीच्या उती तयार झालेल्या आहेत आणि बाळाचे अवयव तयार झालेले आहेत, बरोबर. म्हणून त्या मूळ पेशी नाळेमध्ये असतात. अजून कुठं असतात आपल्या शरीरात, ते तुम्ही ऐकलंय का बघा, शरीरात आपल्या रक्त अस्थिमज्जा. कुठं कुठं मी आता सांगितलं, मूळ पेशी कुठं कुठं असतात, नाळेत असतात. नाळेचं जे रक्त आहे त्यामध्ये असतात. रक्त अस्थिमज्जा, रक्त अस्थिमज्जा त्याला रेड बोन मॅरो असं म्हणतात, बरोबर. रक्त अस्थिमज्जा ही कुठं असते, अस्थि म्हणजे हाड, बरोबर. रक्त अस्थिमज्जा, तुम्ही हाडाचा भाग असा बघितला, हे हाड असं जे, तर याच्यामध्ये असा बारीक आतला भाग जो असा असतोय, याच्यामध्ये इथं त्या मूलपेशी असतात. या मधल्या भागात त्या मूलपेशी साठवलेल्या असतात की जिथं नवीन रक्ताची निर्मिती होते. तुम्हाला असं ऐकलं असाल की हृदयामध्ये रक्ताची निर्मिती होत नाही. या अस्थिमज्जेमध्ये काय होत असते, नवीन रक्ताची निर्मिती. म्हणजे तिथून मूलपेशी असल्यामुळे त्यांचं विभेदन होऊन नवीन नवीन पेशी तिथं तयार होत असतात. विविध प्रकारच्या पेशी तयार होतात. याच्याशिवाय नाळ, रक्त, अस्थिमज्जा आणि याच्याशिवाय रक्त. आपलं रक्त कसल्या रंगाचं आहे, माहिती आहे ना, लाल रंगाचं आहे. अशा बऱ्याच बहुपेशी प्राण्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं रक्त असू शकते. त्यांच्या रक्तामध्ये सुद्धा या मूलपेशी असतात. हे लक्षात आलं का बघा. याच्याशिवाय मेदउती, नावातच आहे मेदउती, मेदउती की ज्याच्यामुळे आपल्या शरीरात चरबी साठवून ठेवली जाते. ज्या पेशींमध्ये चरबी साठवलेली आहे, चरबी मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर, त्यांना मेदउती म्हणतो. मेदउती आपलं काय करतात, शरीराचं तापमान व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. बाहेर थंडी आहे तर ते थंड तापमान आपल्या आत शरीरात पोचत नाही. आपल्या शरीराचं तापमान 36-37 अंश सेल्सिअस राहते, बघा तुम्हाला माहिती आहे काय. आणि बाहेर जर कडक ऊन असेल तर आपलं तापमान पुन्हा ते काय करत नाहीत, वाढवत नाहीत. म्हणजे थंडीच्या दिवसात कमी होऊ देत नाहीत आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचं तापमान वाढवू देत नाहीत. हे काम मेदपेशींचं आहे. म्हणजे तापमान राखण्याचं काम करतात. ह्या मेदपेशी पण मूलपेशी म्हणून मूलपेशी आहेत. म्हणजे मूलपेशी कुठं कुठं असतात हे सगळं सांगता यायला पाहिजे तुम्हाला. मेदपेशी नाळ, नाळेमध्ये, नाळीतल्या रक्तामध्ये, रक्त अस्थिमज्जामध्ये आणि रक्त, लाल रंगाचं जे पातळ रक्त आहे त्याच्यामध्ये मूलपेशींचा समावेश असतो किंवा मूलपेशी त्यामध्ये असतात. आता इथं बघा, मग ह्या मूलपेशींचा उपयोग काय, तुम्ही म्हणाल मूलपेशी कशासाठी सांगाल.
तुम्ही यापूर्वी क्लोनिंग टेक्नॉलॉजी ऐकलं असेल. क्लोनिंग टेक्नॉलॉजीनं आठवते का बघा, ज्या प्राणी किंवा वनस्पतींचं चांगलं वाण आहे त्याच प्रकारची हुबेहूब दुसरा प्राणी गर्भामध्ये तयार न करता प्रयोगशाळेत तयार केला जातो. मेंढी, डॉली नावाची एक मेंढी होती, सेम तिच्यासारखीच जास्त लोकर देणारी मेंढी क्लोनिंग टेक्नॉलॉजीनं प्रयोगशाळेत तयार केली. ती त्यामध्ये क्लोनिंग टेक्नॉलॉजी वापरलं होतं. पण आता क्लोनिंग टेक्नॉलॉजी नंतर या अभ्यासानंतर मूल पेशींचं संशोधन सर्वात मोठं झालेलं आहे आता अलीकडं. तुम्ही कधी ऐकलं असाल तर बघा. तर या मूल पेशीच्या संशोधनामुळे काय होणार आहे मग? फार मोठा बदल, फार मोठी क्रांती या जैवतंत्रज्ञानामध्ये झालेली आहे. आणि याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल पूर्ण मूलपेशींच्या मूलपेशींमधलं संशोधन, त्याला स्टेम सेल्स म्हणतो. मूलपेशी म्हणजे स्टेम सेल्स. याच्यामध्ये कोणती क्रांती झाली ती तर आपण आता बघणारच आहे. पण आणखीन डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकताय, इंटरनेटवर जाऊ शकताय आणि त्याच्यावर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. मग आता ह्या मूलपेशींचं जतन पण केलं जाते, मी मग सांगितलं. मग ह्या मूलपेशी म्हणून तुम्हाला आठवते का बघा, पूर्वीचे आपले आजी आजोबा सुद्धा काय करायचे माहिती आहे की नाळ जपून ठेवायचे, नाळ घासून बाळ आजारी असते तेव्हा त्याला लावायचे, म्हणजे त्यातल्या मूलपेशी त्याच्यावर औषधासारखं उपचार करत होत्या. तुम्ही घरी विचारून घ्या, आजी आजोबा तुम्हाला सांगतील. तसं अलीकडे आता काय केलं जातं, मूलपेशी जिथं जिथं आहेत त्या मूलपेशी, आपल्या शरीरातल्या मूलपेशी बँकेमध्ये, रक्तपेढीमध्ये काय केले जातात, ह्याचे नमुने साठवले जातात आणि ते जवळजवळ काही डब्यांमध्ये, कुप्या म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये बाटल्यांमध्ये भरून ठेवले जातात आणि त्याचं तापमान मात्र -135°C, -135°C ते जवळजवळ -190°C पर्यंत ठेवलं तर, आणि द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवतात. त्यामुळे ती मूलपेशी जिवंत राहते त्या कुप्यांमधनं. आणि त्याचा वापर बघा, ह्याचा वापर कशासाठी करणार आहे पुढे तुम्हाला लक्षात येईल. या मूलपेशींचा वापर करून त्याचं विभाजन घडवून आणून प्रयोगशाळेत आपण एखादा नवीन अवयव पण तयार करू शकतो. कुठले अवयव तयार करू शकतो हे पुढच्या भागामध्ये येणार आहे, तेव्हा आणि तुम्ही डिटेल त्याच्याबद्दल पाहू शकता. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मूलपेशींचं संशोधन जे झालंय हे, याच्यामध्ये कोणतं संशोधन झालंय आणि या मूलपेशींचं प्रकार कुठले आहेत. सुरुवातीला आपण बघणार आहे प्रामुख्याने याचे 2 प्रकार आहेत. एक भ्रूणीय मूलपेशी, भ्रूण मी मग सांगितलं स्त्री युग्मक आणि पुयुग्मक पासून जे तयार होतं ते सुरुवातीला युग्मनज, की ज्याला आपण भ्रूण म्हणतो, बरोबर. 14 दिवसाच्या अगोदरचा जो हे आहे, गर्भ आहे, त्याला आपण भ्रूण म्हणतो, त्याला म्हणतात भ्रूणीय पेशी. मी मग सांगितलं की फलनानंतर जे फलित अंडज आहे त्या अंडजाचं रूपांतर भ्रूणामध्ये होतं आणि पुन्हा त्या भ्रूणाचं विभाजन होतं 14 दिवसानंतर, बरोबर. पण 14 दिवसाच्या अगोदरचा जो काळ आहे तेव्हा तिथं त्या मूलपेशी असतात आणि त्यानंतर त्याचं विभाजन होऊन त्याच्यापासून काय तयार होतात, अस्थिपेशी तयार होतात, यकृत पेशी तयार होतात, चेतापेशी तयार होतात, बरोबर. अशा विविध प्रकारच्या पेशी ज्या आपल्या शरीरात आहेत, अशा जवळजवळ 220 प्रकारच्या पेशी ह्या भ्रूणीय पेशींपासून तयार होतात. बघा म्हणजे किती त्यामध्ये ताकद आहे त्या ह्याच्यापासून. आणि ज्या पेशी तयार होतात त्या पेशींचा समूह एकत्र येऊन उती तयार होते, अनेक उती एकत्र येऊन अवयव तयार होतात. म्हणजे अवयव कशापासून तयार झाले, उतींपासून, उती पेशींपासून, आणि पेशी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी मूलपेशींपासून. म्हणजे अवयव तयार व्हायला कोण कारणीभूत आहे, मूलपेशी. त्यामुळे ह्या मूलपेशी ज्या जतन केल्या जातात त्यांच्यापासून आपण एखादा अवयव बनवू शकतो की नाही, मग का नाही बनवू शकत, बरोबर. आणि हे करण्याचं कार्य कुठं, प्रयोगशाळेत सध्या बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान वापरून हे केलेलं आहे. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मूलपेशी मात्र अविभेदित असतात. अविभेदित ज्यांचं विभाजन अजून झालेलं नाही अशा भ्रूणीय पेशींना काय म्हटलं जाते, मूलपेशी. म्हणजे त्या मूलपेशी असतात, बरोबर. आणि ह्या मूलपेशींच्या अंगी हा जो गुणधर्म आहे, बरोबर, ह्या मूलपेशी पालक पेशी म्हणून ओळखले जातात. त्यांना आपण बहुविधता असं म्हणतो. मूलपेशींकडे जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला काय म्हटलं जाते, बहुविधता असं म्हणतात. 14 दिवसानंतर जवळजवळ त्याचं विभेदन होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आणि अवयव तयार होतात. याच्यानंतर दुसऱ्या प्रकारची पेशी वयस्क मूलपेशी किंवा प्रौढ मूलपेशी, प्रौढ मूलपेशी किंवा वयस्क मूलपेशी. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही कुठं आढळते आपल्याला, ही पेशी वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरामधून मिळवली जाते. मग विकसित शरीर म्हणजे आता मी मग सांगितलं रक्त हे आपण विकसित प्राणी आहोत, बरोबर आहे, विकसित सजीव आहोत. तर
तर आपल्या शरीरामध्ये रक्त आहे की नाही? मग रक्त ही मूलपेशी आहे, मेदपेशी आहेत की नाही आपल्यामध्ये, ह्या पण मूलपेशी आहे. म्हणजे याच्यामध्ये वयस्क शरीरातून मूलपेशी काय करतात? मिळवता येतात. हे मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत, रक्त, नाळ आणि रक्त अस्थिमज्जा. याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 वयस्क मूलपेशी आढळतात. मग ह्या मूलपेशींचा उपयोग काय? बघा, मी मगाशी सांगितलंय मूलपेशींचा उपयोग, एक पहिला उपयोग आहे पुनरुज्जीवन उपचार, म्हणजेच त्याला रिजनरेटिव्ह थेरपी असं म्हणतात. तुम्ही काही थेरपी ऐकलाय की नाही? रेकोथेरपी, आयुर्वेदिक थेरपी, बऱ्याच थेरपी आता अस्तित्वात आलेली, MRI टेक्नॉलॉजी, बरोबर. तसं आता पुनरुज्जीवन उपचार, सेल थेरपी म्हणतात त्याला. सेल थेरपीमध्ये काय केलं जाते? बघा, ज्यांना मधुमेहाचा विकार आहे, हृदयविकाराचा झटका आलेला असतोय, अल्झायमर नावाचा आजार आहे, अल्झायमर हे मेंदूशी रिलेटेड आजार आहे. याच्याशिवाय कंपवात, पार्किन्सन्स डिसीज, काहींना जीभ बाहेर येते, लाळ गळत असते आणि हातपाय असे शरीर थरथरत असते, पार्किन्सन्स डिसीज म्हणतात, रोग म्हणतात त्याला पार्किन्सनचा. अशा लोकांमध्ये त्यांचे अवयव निकामी झालेले असतात. पोलिओमध्ये पाय किंवा हात लुळा पडलेला असतो, निकामी म्हणजे ते काम करत नाही. अशा शरीरावर काहींच्यामध्ये हृदयाचं कार्य कमी झालेलं असते, काहींच्यामध्ये किडनीचं काम कमी झालेलं असते, यकृताचं काम कमी झालेलं असते. अशा अवयवांचं कार्य व्यवस्थित चालावं अशा लोकांमध्ये काय केली जाते? ही टेक्नॉलॉजी मूलपेशींचा वापर करून सेल थेरपी म्हणतात ती वापरली जाते. याच्यानंतर दुसरं ॲनेमिया, ल्युकेमिया आणि थॅल्सेमिया हे कॅन्सरचे प्रकार आहेत. कॅन्सरचे म्हणजे रक्ताच्या पेशींशी संबंधित हे कॅन्सर आहे, बरोबर. काहींमध्ये तांबड्या पेशी अधिक वाढतात, काहींमध्ये पांढऱ्या पेशी अधिक वाढतात, बरोबर. यांच्याशी संबंधित जो कॅन्सर आहे, या रोगांमध्ये रक्तपेशी देण्यासाठी किंवा रक्तपेशी बनवण्यासाठी मूलपेशींचा, कारण मूलपेशींपासूनच सगळ्या पेशी तयार होतात ना, तर रक्तपेशी बनवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. दुसरा उपयोग कशासाठी? अवयवरोपण, बरोबर. म्हणजे मूलपेशींचे आपण काय बघतो? उपयोजन किंवा मूलपेशींचे उपयोजन, बरोबर. याच्यामध्ये आपण पहिलं काय बघितलं? सेल थेरपी किंवा ह्याचा पुनरुज्जीवन उपचार म्हटलं, बरोबर. दुसरं काय बघतोय आपण? अवयवरोपण. अवयवरोपण तुम्ही ऐकलंय का हो कधी? अवयवरोपण नाही ऐकलं? बरं, मला इंग्लिशमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऐकलंय? नाही, बरं. ऑर्गन म्हणजे अवयव, ट्रान्सप्लांट म्हणजे एकातून दुसऱ्या, ऐकलंय की नाही? असं कुठलं करतात बघा बरं? अवयवरोपण, प्रत्यारोपण. हां हां, बोला. हृदय करतात, बरोबर. अजून काही ऐकलंय की नाही? किडनी एकमेकाची देतात की नाही? हां, म्हणजे याच्यामध्ये किडनी, यकृत, बरोबर, हृदय, डोळे, त्वचा पण देता येते माहिती. असे काही अवयव आपण ज्यांच्यामध्ये ते निकामी झालेत, ज्यांच्यामध्ये ते कार्यरत करत नाही आहेत, अशांच्यामध्ये आपण काय करू शकतो? हे अवयव ट्रान्सप्लांट करू शकतो किंवा त्याचं प्रत्यारोपण करू शकतो, की जे रोगी लोक आहेत की ज्यांच्यामध्ये ते अवयव निकामी झालेत त्यांना आपण देऊ शकतो. फक्त यामधला किडनी, त्वचा हे एवढेच अवयव आपण मनुष्य जिवंत असताना म्हणजे देऊ शकतो. आपण जिवंत असताना सुद्धा आपण हे दान करू शकतो, कारण किडनी 2 असतात, त्यातली एक किडनी आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, बरोबर. त्वचा ट्रान्सप्लांट करू शकतो, काही भागातील त्वचा पण दुसऱ्याला देता येते. म्हणून तुम्ही ऐकलंय का बघा, जखम झाली असेल आणि ती भरत नसेल तर मांडीची त्वचा काढून ती त्या जखमेवर लावली जाते, बरोबर. या पद्धतीने केली जाते. किंवा प्लास्टिक सर्जरीमध्ये त्वचा वापरली जाते. हे मूलपेशींमुळेच शक्य आहे, बरोबर. हे अवयव प्रत्यारोपण नक्की काय आहे? म्हणून मी मगाशी म्हटलं तुम्हाला की सांगायचा उद्देश बघा, अवयव प्रत्यारोपणामध्ये तुम्हाला हे माहीत असावं की मूलपेशींपासून कुठले कुठले अवयव तयार होतात. मूलपेशी, ह्या मूलपेशींपासून आपण काय काय करू शकतो बघा? अस्थि, हाडांची निर्मिती करू शकतो, त्याच्यापासून हृदय निर्मिती करू शकतो, यकृताची निर्मिती करू शकतो, आतडीची निर्मिती करू शकतो, मेंदू, चेतापेशी आणि चेतापेशींपासून मेंदू. म्हणजे एवढे अवयव आपल्याला जैव टेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं काय करता येतात? एवढे अवयव आपल्याला प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येतात आणि हे अलीकडं विज्ञानानं शक्य झालेलं आहे, बरोबर. आणि म्हणून असे अवयव निर्माण करण्याचं काम मूलपेशींपासूनच होऊ शकते. याच्यानंतर अवयव प्रत्यारोपण ही नक्की काय प्रकार आहे? मी मगाशी सांगितलं तुम्हाला. जसं काय बघू लागलो आपण, जसं वय वाढत जाते किंवा काही अपघातामुळं किंवा काही रोगांमुळं, काही आजारांमुळं काहींचे अवयव निकामी होतात, किडनी बाद होते, यकृत बाद होते, डोळे बाद होतात, बरोबर. अशा वेळी अशा लोकांना त्यांच्या जीवितास धोका असेल तर निरोगी माणूस
त्याला किडनी देऊ शकतो, बरोबर, किंवा त्याला काय दान करू शकतो, त्वचा जिवंतपणे. आणि नंतर आपण मरणानंतर मात्र नेत्रदान करू शकतो, कारण मरणानंतर मनुष्य मेल्यानंतर सुद्धा काही अवयव काही ठराविक काळापर्यंत कार्यरत असतात, माहीत असावं, तोपर्यंत कार्यरत असतात. त्यामुळे आपण त्याच्यानंतर मरणानंतर काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये आपण हृदय ट्रान्सप्लांट करू शकतो, हृदय पण देऊ शकतो, यकृत देऊ शकतो, बरोबर, नेत्रदान करू शकतो. असे काही अवयव आपल्याला फक्त याच्यासाठी हे ट्रान्सप्लांट करताना देणाऱ्या व्यक्तीचा आणि अवयव घेणाऱ्या व्यक्तीचा काय बघावं लागतंय, रक्त गट बघावा लागतोय. त्याच्यानंतर त्याला कुठला रोग आहे का व्याधी आहे, दोघांचाही कुठला रोग किंवा व्याधी आहे का बघावं लागतंय. याच्यानंतर त्याचं वय इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन काय करावे लागतात, अवयव प्रत्यारोपण करावे लागतात. आता हे जे अवयव प्रत्यारोपणासाठी अलीकडं खूप लोकांमध्ये जागृती झाली आहे. काय काय जागृती झाली आहे बघा. बऱ्याच वेळेला आपण बघतोय की अवयवदान आणि देहदान लोक करू लागले. देहदान म्हणजे काय रे, काही ठिकाणी असे जैवतंत्रज्ञानाचे संशोधन संस्था आहेत, बऱ्याच ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहेत, तर तिथं त्यांना अभ्यासासाठी अवयवांच्या माहिती आणि अभ्यासासाठी कशाची गरज असते, डेड बॉडीची गरज असते. तर अशा डेड बॉडी काय केले जातात, तिथं त्यांना अभ्यासासाठी संशोधनासाठी वापरले जातात. म्हणून अलीकडे देहदान ही कन्सेप्ट एक नवीन येऊ लागली की जे मेल्यानंतर लोक आपलं पूर्ण शरीर एखाद्या मेडिकल संस्थेला किंवा अशा संशोधन संस्थेला, जैवतंत्रज्ञान संस्थेला काय करतायत, दान करतायत, की जेणेकरून त्या लोकांना तिथं पुढच्या याचा काय करता यावा, अभ्यास करता यावा आणि मोठी प्रगती साधता यावी. याच्याशिवाय अवयवदान पण केलं जाते, नेत्रदान केलं जाते, त्वचादान केलं जाते. म्हणजे हे देहदान आणि अवयवदान करता येतात की ज्याच्यामुळं काही जीवित व्यक्तींना याचा फार मोठा फायदा होऊ शकतोय. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या देहदानाबद्दल किंवा अवयवदानाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर काही अशी संकेतस्थळं आहेत, बरोबर, की जी तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. त्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन गुगलवर जाऊन हे काय करू शकताय, लक्षात घेऊ शकताय. तुम्हाला हे एक लक्षात येत आहे का बघा आणखीन एक, की अवयवदान करताना अवयवदान किडनी देतोय आपण, त्वचा देतोय, बरोबर, प्लॅस्टिक सर्जरीसाठी, किंवा नेत्रदान करतोय, बरोबर, किंवा देहदान करतोय. अशा वेळी मात्र कुणीही कसंही करू शकत नाही, त्याला कायद्याचा अंकुश असतोय. अशा काही ठिकाणी फसवाफसवी होण्याची शक्यता असते, लोकांना पळवून नेऊन अवयव काढून ते विकतात, असंही तुम्ही ऐकलंय. तर हे होऊ नये म्हणून ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट नाव लक्षात ठेवायचं. ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट नावाचा कायदा, ॲक्ट म्हणजे कायदा, हा अस्तित्वात आला. तो 1994 साली आला आणि त्यामध्ये थोडेसे बदल घडून पुन्हा 2009 साली, 2011 साली आणि 2014 साली त्याच्यामध्ये सुधारणा करून प्रत्येक जीविताला ह्या अवयवदानामध्ये आणि देहदानामध्ये संरक्षण दिलेलं आहे. बरोबर, तुम्ही आपण जर देहदान केलं तर केव्हाही लोक येऊन आपलं अवयव घेऊन जाऊ शकणार नाही ह्या कायद्यानुसार. हे लक्षात आलं का बघा. याच्याशिवाय थोडंसं आपण आठवूया जैवतंत्रज्ञान, ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकलंय, बायोटेक्नॉलॉजी ऐकलंय काय? काय काहीच माहित नाही आपल्याला. जैवतंत्रज्ञान याच्याबद्दलचं हे जैवतंत्रज्ञान कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय, त्याच्या अनुषंगानं जैवतंत्रज्ञानाचा परिणाम शेतीवर आणि इतर काही घटकांवर कसा केला जातोय, ह्या सगळ्याची माहिती तुम्ही घेतलेली आहे. मग आता आपण थोडंसं काय करायचंय, जैवतंत्रज्ञानाची थोडीशी माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितला जैवतंत्रज्ञान हे नक्की काय आहे. जैवतंत्रज्ञान नावात आहे जैवतंत्रज्ञान, बरोबर. जैव म्हणजे सजीव किंवा जीवित, बरोबर, तंत्रज्ञान. मग जीवित तंत्रज्ञान असा अर्थ होत नाही त्याचा. जैवतंत्रज्ञान म्हणजे पुन्हा इथं सजीवामध्ये ज्या पेशी आहेत, बरोबर. मग मी आता पुन्हा मूल पेशींवरच येते. त्या मूल पेशींचं काही ठिकाणी आपण वापर करून घेऊन काही नवीन क्रांती घडू शकतो, काही रोग बरे करू शकतो, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती करू शकतो. या घटनेलाच काय म्हटलेलं आहे, जैवतंत्रज्ञान असं म्हटलेलं आहे. आता या जैवतंत्रज्ञानामध्ये काय केलं जाते, कृत्रिमरित्या काही जनुकीय बदल, जनुक म्हणजे DNA RNA नाव ऐकलंय की नाही, पेशी, प्रत्येक पेशींमध्ये केंद्रक असते. केंद्रकाच्या आतमध्ये ही पेशी आहे, या पेशीमध्ये असं केंद्रक आहे, त्याच्यामध्ये असे DNA RNA रेणुसूत्र असतात, बघा हे गुणसूत्र असतात, बरोबर. आणि त्या गुणसूत्र DNA RNA चे बनलेले. DNA RNA ऐकलंय की नाही तुम्ही, कधी ऐकला असाल, एखादी व्यक्ती सापडत नसेल
आणि खूप दिवसांनी ती पुन्हा हरवली असेल आणि ती सापडली तर ती नक्की त्याच बापाची मुलगा आहे हे पाहायचं असेल तर त्याचं दोघांचे DNA टेस्ट केली जाते आणि मग ठरवलं जाते की म्हणजे त्याच्यावरून DNA टेस्टवरून हा DNA की जो केंद्रकामध्ये असतोय, असं प्रत्येक पेशींच्या केंद्रकामध्ये हे DNA असतात. आपल्या सगळ्यांच्या बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरात, एकपेशीय प्राण्यांच्या शरीरात पण असतात. बरोबर. ह्या DNA-मुळं, कारण DNA प्रत्येकाचा वेगळा असतो आणि ह्या DNA-मुळं लगेच ओळखलं जाऊ शकते की ह्याच्यामधले DNA हा विषय आणि वेगळा आहे. मग ह्या जैवतंत्रज्ञानामध्ये काय काय कोणत्या कोणत्या घटक येऊ शकतात? जैवतंत्रज्ञानामध्ये आपण जर बघितलं तर पेशी विज्ञान येते, पेशीशास्त्र, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी म्हणतात, पेशीशास्त्र सेल बायोलॉजी म्हणतात, सूक्ष्मजीवशास्त्र जैवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री असं म्हणतात त्याला, रैनवीय जीवशास्त्र मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हणतात आणि जनुकीय अभियांत्रिकी त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतात. अशा विविध शाखांचा समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये होतो. हे लक्षात आलं का बघा. आणि याचा वापर मुख्यत्वे करून औषध निर्मितीमध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये केला गेलेला आहे. या जैवतंत्रज्ञानाचा वापर शेती मालाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि तो शेतीमाल चांगल्या उच्च प्रतीचा बनवण्यासाठी सुद्धा झालेला आहे. तुम्ही अलीकडे ऐकलंय का बघा याच्यामध्ये की पूर्वी आपल्याला पेरू बिया असलेलं किंवा छोट्या आकाराचे यायचे, आता मात्र पेरू मोठे मोठे येऊ लागले, त्यामध्ये गाभा जास्त आहे, सीडलेस पेरू येऊ लागले, सीडलेस पपई येऊ लागले. बरोबर. ढबू मिरची बघितलं असाल, मोठ्या प्रकारची ढबू मिरची यायला लागली की ज्याच्यामध्ये बिया पण नाही आहेत. बरोबर. हे कशामुळे शक्य आहे? टिश्यू कल्चर, जैवतंत्रज्ञान याच्यामुळे शक्य आहे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर या जैवतंत्रज्ञानाचा वापर औषध निर्मितीमध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, प्रतिजैविके तयार करायला. प्रतिजैविके काय प्रकार आहे? कोरोनानं सगळीकडे धुमाकूळ घातलाय. बरोबर. कोरोनाचा विषाणू असतोय हे पण काल मी शिकवलंय तुम्हाला. विषाणू जेव्हा शरीरात जातोय तेव्हा शरीरात गेल्यानंतर त्या विषाणूच्या विरोधात आपल्या रक्तामध्ये, रक्तमूल पेशी रक्तामध्ये अँटीजीन तयार, अँटीबॉडीज तयार होतात, प्रतिजैविके तयार होतात आणि ती प्रतिजैविके त्या विषाणूला नष्ट करतात. ज्याच्या शरीरामध्ये ही अँटीबॉडीज तयार होणार नाही त्याच्यामध्ये तो विषाणू काय होतोय? संपूर्ण शरीरभर पसरतोय आणि रोगाला बळी पडू शकतो. म्हणजे कोणत्याही रोगाचा, मग सर्दी याचा पण विषाणूच आहे. कुठल्याही रोगाचा विषाणू, जीवाणू, सूक्ष्मजीव, रोगजंतू जेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याच्या विरोधात रक्तामध्ये काय तयार होणं गरजेचं आहे? अँटीबॉडीज, प्रतिजैविके म्हणतात त्याला. बरोबर काय? आणि ही तयार होणं गरजेचं आहे. तर अशी काही प्रतिजैविके प्रयोगशाळेतच तयार केली जायला लागलीत आता. बरोबर. याचाच एक उदाहरण म्हणजे लसी. आणि ह्या लसींबद्दल आपण पुढे लसी ऐकलं की नाही? वॅक्सिन आता येऊ लागले, लस येणार आहे आता कोरोनाची. म्हणजे ते आता कुठं तयार व्हायला लागले? प्रयोगशाळेत. खरं म्हणजे आपल्या शरीरात तयार व्हायला पाहिजे प्रतिजैविके की त्या विषाणूला मारण्या इतकं, पण आता ते तयार होत नाही म्हणून ते कुठं तयार केलं जाते? प्रयोगशाळेत. कशाचा वापर करून घेऊन? मूलपेशी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळेत पहिला ती लस तयार केली जाते. बरोबर. आणि मग त्या लसी आपल्याला दिल्या जातात. त्या लसींमध्ये कोण असणार आहे? प्रतिजैविके, जीवनसत्वे, प्रथिने असतात आणि अशी प्रथिने, अशी जीवनसत्वे, अशी प्रतिजैविके पुन्हा मानवी शरीरात किंवा काही ठिकाणी तुम्ही वनस्पतीला पण लसी दिल्या बघितलं की नाही? काही इंजेक्शन टोचतात की ज्याच्यामुळे फळांचा आकार आणि फळं चांगल्या प्रतीची आणि लवकर येतात. बरोबर. तुम्ही काही ठिकाणी शेती याच्यामध्ये ऐकलंय का बघा? पूर्ण वर्षभरात येणारं पीक आता 4 महिन्यात पण येऊ लागले. बरोबर. आणि त्याचं उत्पादन भरघोस पण येऊ लागले. हे कशामुळे शक्य आहे? जैवतंत्रज्ञान, टिश्यू कल्चर याच्यामुळे शक्य आहे. मग जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे? जैवतंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या बाबींचा, प्रमुख बाबींचा समावेश आहे? तर याच्यामध्ये बघा, म्हणजे जैवतंत्रज्ञानामुळं कुठं कुठं प्रगती घडून आलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला लक्षात येईल की सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा जर वापर करून घेतला, सूक्ष्मजीवांकडे पण काही क्षमता आहेत, त्यांच्याकडे पण काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतोय. कालच मी शिकवले, परवाच शिकवले मी तुम्हाला. काय शिकवले? सूक्ष्म लॅक्टोबॅसिल आहे ह्या जीवाणू जर दुधामध्ये सोडलं, कोमट दुधात, तर त्याच्याकडे कुठली क्षमता आहे? त्या लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे दुधाचं काय होतंय? विरजन बनतंय, दही बनतंय. बरोबर. त्या दुधापासून चीज बनवलं जाते, योगर्ट बनवलं जाते. शिकवलं की नाही काल परवा? बरोबर आहे ना? तर ही क्षमता कुणामध्ये? त्या जीवाणूमध्ये.
बरोबर. अशा काही जीवाणूंमध्ये, सूक्ष्म जीवाणूंमध्ये अशा काही क्षमता आहेत की त्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, दुधाचं दही बनवू शकतो, मळीपासून दारू बनवू शकतो. बरोबर. दारू हे सुद्धा आता तुम्ही म्हणाल दारू पिण्यासाठी घातक आहे, बरोबर आहे, पण दारू पिण्यासाठी वापरायचे नसते. दारू म्हणजे अल्कोहोल. आता तुम्ही सॅनिटायझर वापरताय, हे काय अल्कोहोल आहे, म्हणजे त्या मणीपासून तुम्ही अल्कोहोल निर्मिती करू शकता. मद्य निर्मितीचा वापर बऱ्याच ठिकाणी इतर गोष्टीसाठी, औषधं बनवताना त्यामध्ये थोडं अल्कोहोल वापरतात, कारण ती औषधं अल्कोहोलमध्ये विरघळली जातात, त्यामुळे तिथंही त्याचा उपयोग आहे. पण आपण त्याचा वाईट गोष्टीसाठी उपयोग करतो. अल्कोहोलचा उपयोग खूप चांगल्या गोष्टीसाठी, इंधन म्हणून वापरता येते, इंधन म्हणून अल्कोहोलचा वापर करता येते, पण आपण चुकीच्या गोष्टीसाठी वापरतो. हा भाग वेगळा आहे. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला पेशींच्या क्षमतांचा वापर करून घेऊन काही गोष्टींमध्ये त्याचा वापर अन्न निर्मितीमध्ये करता येतोय, पुन्हा काही औद्योगिक क्षेत्रामध्ये करता येतोय, शेती कामामध्ये करता येते. पुन्हा याच क्षमतांचा वापर करून घेऊन आपण प्रतिजैविके, बरोबर आहे काय, प्रतिजैविके आत्ताच मी बोलले, लसी तयार करू शकतो. बरोबर. पूर्वी तुम्ही जर बघितलं असाल तर पूर्वी काय करायचे माहिती आहे, लस म्हणजे काय असायची, या लसीबद्दल डिटेल माहिती देणार आहे. लसी म्हणजे काय, जो विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करणार आहे, रोग निर्माण करतोय, तोच विषाणू तुमच्या शरीरात घालायचा, पण कसा, अर्धमेला करून त्याला थोडंसं गरम करायचं आणि त्याला अर्धमेलं करायचं आणि ते आपल्या शरीरात सोडलं जात होतं. पण त्यामुळे काय व्हायचं, काही अर्धमेल्या त्या विषाणूंमध्ये पुन्हा क्षमता हे होण्याची होती, विभाजन करण्याची येऊ लागली, आणि मग त्यामुळे तो रोग पुन्हा बळावण्याची केवढी शक्यता होती. म्हणजे पूर्वी लसी धोकादायक होत्या. आता मात्र तंत्रज्ञानानं एवढं प्रगती केली आहे की आता ते विषाणू शरीरात सोडले जात नाहीत लसी म्हणजे, तर त्या विषाणूंमध्ये मी परवा सांगितलं विकर, संप्रेरके, प्रथिने, जीवनसत्वे ते काय करतात, स्वतःच्या शरीरामध्ये निर्माण करतात, आणि त्या विषाणूमध्ये तयार झालेले प्रतिजैविके, आपण त्याला म्हणूया विकरे, बरोबर, हे सगळे काय केले जातात, त्याच्यापासून मिळवले जातात, आणि ती प्रथिने, ती जीवनसत्वे मानवाच्या शरीरात, प्राण्यांच्या शरीरात सोडली जातात, वनस्पतीच्या शरीरात सोडली जातात, की ज्याच्यामुळं काय करू शकतो, एखाद्या रोगाला, आता तुम्ही बघितलंय पूर्वी प्रतिकार करू शकतो. पूर्वी वनस्पतीमध्ये फक्त औषध वरून फवारायचे, पण आता त्याला इंजेक्शन देतात, म्हणजे त्याच्यामध्ये एखादा रोग पडूच नाही, बोंडअळी पडूच नाही हा रोग, म्हणून त्याच्यामध्ये एखादं प्रतिजैविके टोचले जाते की ज्याच्यामुळे बोंडअळीला काय केलं जाते, ते नष्ट करते. म्हणजे वनस्पतीमध्येच ती क्षमता निर्माण केली जाते, प्रतिजैविक. मग हे प्रतिजैविके जैव तंत्रज्ञानामुळे शक्य आहे निर्माण करणं प्रयोगशाळेमध्ये. जनुकीय बदल बघा, तुम्हाला हे लक्षात आलं का, काही वनस्पतीमध्ये जनुकीय बदल घडून आणले. मुळात त्या वनस्पतीची क्षमता काय असते, काही ठिकाणी छोटे गुलाब, लाल रंगाचेच गुलाब तयार व्हायचे, पण त्याच्यामध्ये आपण काही जनुकीय बदल घडवून आणलं तर त्याच ह्याला मोठे गुलाब लागू शकतात, डार्क रंगाचे, चॉकलेटी रंगाचे, पिवळ्या रंगाचे, निळ्या, विविध रंगाचे गुलाब त्याला लागू शकतात. जास्त काळ टिकणारी फळं तयार होऊ लागले, बिया नसलेली फळं, म्हणजे त्या फळांच्या आणि त्या पिकांच्या गुणधर्मामध्ये काय केलेली आहे, वाढ केलेली आहे. बरोबर. आणि असे काही पिकांची निर्मिती ह्या कोणामुळं, जनुकीय बदल घडवून आणून ह्या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य आहे. याच्याशिवाय गैरजनुकीय जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, त्याला नॉन जीन बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतात. याच्यामध्ये काय केलं जातं, गैरजनुकीय, गैर म्हणजे जिथं जनुक नाहीत, मग काय, जनुक नाही आहेत म्हणजे पेशी आहे, उती आहे. बरोबर. तर ह्यामध्ये संपूर्ण पेशी किंवा उतींचा उपयोग केला जातोय, उदाहरणार्थ उती संवर्धन. बरोबर. आणि याच्याशिवाय संकरित बियांची निर्मिती, संकरित बिया ऐकलाय की नाही तुम्ही, काय ऐकलं नाही, तर या बियांची निर्मिती केली जाते याच्यामध्ये. याच्यानंतर जैवतंत्रज्ञानाचे फायदे कोणते, तुम्ही जर बघितलं असाल, पृथ्वीवर जर शेती जमिनीला आपल्याला मर्यादा आहे, बरोबर, आणि मग कमी क्षेत्रामध्ये जास्त पीक घेण्याची आपली तर हे वाढलेलीच आहे. बरोबर. कमीत कमी जागेत आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे अलीकडे आपण बघतोय. तर हे कुणामुळे शक्य आहे, मग कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचं झालं तर ते जैवतंत्रज्ञानामुळे शक्य आहे. म्हणजे हे जैवतंत्रज्ञानाचे काय फायदे आहेत. एक फायदा मी सांगितला तुम्हाला, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे. दुसरं, रोग प्रतिकार शक्ती असलेल्या, रोग प्रतिकार क्षमता असलेल्या वाण तयार करणे. म्हणजे ज्या वनस्पतीकडं एखाद्या त्या वनस्पतीवर रोग पडणार असेल तर त्या रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता आहे अशा नवीन वनस्पती. आता तुम्ही अलीकडे बघितलंय तणनाशक, तण खूप वाढते आणि ते तण मुख्य पिकाला मारक ठरते, तर असं तण वाढू नये असे काही वाण तयार केलेले आहेत. म्हणजे त्या तणाला घातक ठरणाऱ्या अशा काही वनस्पतींच्या जाती निर्माण केलेल्या आहेत.
पुन्हा लवकरात लवकर फळधारणा होणे. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की आंब्याचं हे लावल्यानंतर 4 वर्षानंतर पीक आंबे मिळतात आपल्याला. पण आता आपल्याला काय पाहिजे, वर्षाच्या आतच आंबे पाहिजे, म्हणजे फळधारणा लवकर व्हायला पाहिजे. होतंय की नाही असं, 3 महिन्यात काही पिकं यायले, पूर्वी वर्षाला येत होती ती आता 3 महिन्यात पिकं येऊ लागली. हे लवकर फळधारणा होणाऱ्या जाती विकसित करणे आणि जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जाती हे जैवतंत्रज्ञानामुळे शक्य आहे. बदलतं तापमान जसं बदलायला आहे तसं काही जाती नष्ट व्हायला. बघा बरं, पूर्वीच्या देशी जाती आहेत का बघा आता, नाही आहेत. त्या कशामुळं, तापमान बदलामुळं. पाण्याचं प्रमाण बदलायला लागलंय, जमिनीचा कस बदलायला लागलाय. मग आता ह्या जमिनीचा कस बदलतच राहणार आहे, क्षारपट जमिनी तयारच होणार आहेत. तर त्या क्षारपट जमिनीला ह्या पर्यावरणाचा बदल, पर्यावरणातल्या बदलामुळे ते पीक नष्ट होऊ नये. त्यावेळेला होते की नाही, तू म्हणताय धुकं पडलंय, सोयाबीन गेलं म्हणताय. तर अशा वेळी सुद्धा ह्या पर्यावरणाच्या बदलाला त्याला काय करता आलं पाहिजे, टिकता आलं पाहिजे. अशा काही वनस्पतींच्या जाती तयार होऊ लागले. हे फक्त जैवतंत्रज्ञानामुळे शक्य आहे. हे सगळे झाले जैवतंत्रज्ञानाचे फायदे झाले. तुम्ही भारतातील जैवतंत्रज्ञानाचा विकासाचा अभ्यास जर केला तर 1982 साली, बघा हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं, भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. कुठली, राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. आणि 1986 साली या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले. म्हणजे ह्याच राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाचं रूपांतर कशात झालं की जैवतंत्रज्ञान, विज्ञान जैवतंत्रज्ञान याच्यामध्ये रूपांतरित झालं. आणि आज भारतामध्ये विविध संस्था या संस्थेच्या अंतर्गत, म्हणजे त्याच्या पुन्हा उपसंस्था, उपशाखा कार्यरत आहेत, काम करत आहेत. याच्यामध्ये नावं लक्षात ठेवायची, माहीत असावं तुम्हाला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, इम्युनॉलॉजी म्हणजे रोगाबद्दलचे. आता आपलं जे लस तयार व्हायला लागले हे कुठं, बरोबर, हाफकिन इन्स्टिट्यूट, सिरम इन्स्टिट्यूट म्हणतात, तिथं हे कुठली इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी म्हणजे प्रतिकारशक्ती, याच्यावर कार्य करणाऱ्या काही संस्था आहेत, तिथं होल्या. नॅशनल फॅकल्टी फॉर ॲनिमल टिश्यू अँड प्लांट टिश्यू, सेल स्ट्रक्चर, पेशी रचना याच्यावर संशोधन करणारे काही संस्था आहेत. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पेशी विज्ञान याच्यावर कार्य करणाऱ्या काही संस्था आहेत. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मेंदूशी जे संशोधन होतं त्याच्या काही संस्था आहेत, तिथं ही संस्था या जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत येऊ शकते. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स, काही सुवास देणाऱ्या वनस्पती आहेत की ज्यांच्यापासून तेल मिळतंय, ज्यांच्यापासून काही विकर मिळतात, ज्यांच्यापासून काही प्रथिनं मिळतात, यांचा वापर कशामध्ये होऊ शकतोय, औषधामध्ये. तर या सगळ्या संस्थांचा ह्याच्यामध्ये समावेश होतोय.